माझं नाव धनंजय भालचंद्र वेळापुरी. मी अहमदनगरमध्ये राहतो. मूर्तिकार हा माझा व्यवसाय आहे. गणपतीच्या, देवीच्या मूर्ती बनवतो मी आणि विविध प्रकारच्या मूर्ती बनवतो. 1989 सालापासून या क्षेत्रात मी काम करत आहे. तसा माझा छंद पण आहे आणि मला ती दैवी देणगी लाभली याचा मला अभिमान आहे. ह्या मूर्ती बनवण्याचे माध्यम असे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, फायबर आणि क्ले मध्ये पण आपण बनवतो. शाडू माती म्हणतो त्याला. शाडू माती आणि शाडू मातीच्या मूर्ती ह्या लवकर डिस्पोज होतात आणि पीओपीच्या मूर्ती ह्या उशिराने डिस्पोज होतात. पीओपीच्या मूर्तीसाठी मूर्तीचं उत्पादन करण्यासाठी रबरी डाय आणि त्यांना रंगसंगती करण्याच्या अगोदर फिनिशिंगसाठी वापरण्यात येणार म्हणजे पॉलिश पेपर वगैरे वगैरे भरपूर मटेरियल लागते. यात मशिनीचाही उपयोग होतो, कॉम्प्रेसरचा उपयोग होतो आणि कलर करण्यासाठी पेन गन, स्प्रे गन आणि बहुविध कलर याच्यात वापरले जातात. उदाहरणार्थ फ्लोरोसन, ॲक्रेलिक, ऑइल पेंट, थिनर बेस, एलसी कलर असे भरपूर कलर वापर करून आणि सजावटीसाठी त्याला डायमंड वगैरे वापरून त्याला एक उत्तम आणि सुरेख रूप दिले जाते. त्यात आम्हाला आनंद आहे की मूर्ती आपण चांगली बनवू. तसं हा या व्यवसायाचा आमचं वर्षभराचं सीझन असते. गणपतीच्या पिरियडमध्ये गणपती आणि नवरात्रीच्या उत्सवामध्ये नवरात्रीच्या देवी आणि दीपावलीच्या पंत्या वगैरे डेकोरेशनचे सामान आणि इतर ऑफ सीझनमध्ये आम्ही ऑर्डरप्रमाणे म्युरल वगैरे असे काही साहित्य बनवतो. गणपतीला साधारण आम्हाला जानेवारीला सुरुवात होईल, सप्टेंबरपर्यंत कालावधी जातो आणि त्यातच देवीचं काम सुरू होईल ऑक्टोबरपर्यंत आम्हाला वेळ जातो आणि त्यानंतर साधारण 2-3 महिने आम्हाला आरामाचे दिवस असतातच. तसंच त्यामध्ये आम्ही काम चालूच राहतो. काही ना काही स्कल्पचरचे कामं असतात, काही ना काही मॉडेलचे कामं असतात, साचीचे कामं असतात, भरपूर कामं आम्हाला असतात. वर्षभर काम करतोच आम्ही, बरं का. आणि नवीन नवीन क्रिएशन करण्यासाठी जे आम्ही त्या ऑफ सीझनमध्ये वेळ देतो किंवा पुढच्या वर्षी गणपती आपण लोकांना कसं देऊ शकतो, देवी आपण लोकांना कशी देऊ शकतो या विषयी आपण क्रिएशनचा अभ्यास त्या ऑफ सीझनमध्ये करून वर्षभर सीझन करून आपलं काम देतो. गणपतीची मूर्ती बनवताना सर्वप्रथम ते मातीचं मॉडेल बनावं लागतं. तुमचं साईज ठरवून तुम्ही मॉडेल बनवलं की त्याच्यावर रबर मोल्ड होतो. रबर मोल्ड झाल्यानंतर त्याच्यावर रबर रिलीज करण्यासाठी गाईड असतात. ते रिलीज झाल्यानंतर त्यातून रिप्रोडक्शन होतं. एक साच्या कमीत कमी 500 ते 300 नग उत्पादन देऊ शकतो. तर साच्यातून निघालेली मूर्ती ती वाळवल्यानंतर तिला पेपरिंग, त्याचं पेपरिंग केल्यावर त्याच्यातले काय भोके वगैरे काय किडचं काम झालेलं असतं ते फिनिशिंग होतं. फिनिशिंग झाल्यावर त्याला व्हाईट कलर दिला जातो. अस्तर व्हाईट कलर दिल्यावर त्याच्यावर परत एकदा घासकाम होतो. नंतर त्याला बॉडी कलर, धोत्राचा कलर, शालीचा कलर असे स्टेप बाय स्टेप एक कलर दिले जातात. साधारण एका मूर्तीला जर मूर्ती करायला घेतली तर 2 ते 3 तास लागतात. पण कारागीर एका वेळेस 10 मूर्त्या लागतात. एका दिवसाला 10 मूर्त्या पूर्ण होतात. मग पेंटिंग डिपार्टमेंटमध्ये पेंटिंगचं काम करतो. त्यानंतर डोळ्यावाला डोळ्याचं काम करतो. त्यानंतर गोल्डनचं काम करणारा गोल्डनचं काम करतो. त्यानंतर अतिरिक्त सजावट म्हणजे डायमंड वगैरे जी सजावट, चमकी लावणे, कधी कापडही लावतात, वेगवेगळे लेस लावतात. हे सगळं त्यानंतर काम होतं. असं सगळं ही मूर्ती साधारण 108 वेळा उचलली जाते आणि ठेवली जाते. 108 वेळा उचलली ठेवून तिचं पूर्ण काम होतं आणि नंतर ती गिरायकाच्या पुढे सादर केली जाते. मग गिरायक त्याचा निवड करतो, जी पसंत पडते की ते त्या पसंत करून बुकिंग होते आणि मग नंतर त्याची विक्री होते.
ह्या मूर्त्या ज्यावेळेस बाजारात येतात लोक त्यातली निवडून चांगल्या मूर्त्या घेतात किंवा काय असेल ते म्हणजे विक्री होते. विक्री झाल्यानंतर असा एक प्रश्न असतो कारखानदाराला मूर्तिकाराला की त्या उरलेल्या मूर्ती काय करतात. त्या उरलेल्या मूर्ती तो सांभाळून ठेवतो. त्याच्यानंतर परत पुढच्या वर्षीसाठी तिला परत रिपेंट करतो, तिला नवं करतो आणि नवं मूर्ती म्हणून नवं त्याला गिरायकांना सादर करतो आणि ती परत पुन्हा होते. आता मूर्तीच्या व्यवसायाचा नफा आणि तोटा या संदर्भात बोलायचं राहिले तर सालाबाद प्रमाणे ह्याच्या कामाची तसं म्हणता 40 ते 35% पर्यंत असतं. 40 ते 35% धरले तर त्यानुसार ते एक सगळ्या कारागिरांना पगार वाटणी आणि मालकाला काय पैसे दिले त्यात 20% उरतात आणि पेंटचा खर्च महागाई या दृष्टिकोनातून ह्याचा खपही थापावर कधी कधी परिणाम होतो. थापावर परिणाम होतो म्हणजे काय, लोक जर मोठी मूर्ती घेणार असतील तर महाग असल्यावर ती छोटी मूर्ती तिथे फरक पडतो. पण जर पसंतच पडली तर लोक मोठी मूर्ती घ्यायला हरकत नाही. हे आम्ही स्वतःला श्रेय देतो की मूर्ती लोकांना कशी पसंत होईल आणि त्यातच आम्ही नफा मिळवतो.